वातावरण सध्या तरी शिट्टीचं जोरात आहे. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांचं वातावरण आहे. कोण मारणार मैदान? शिट्टीच मारणार. कुटवाडमध्ये एक नंबर वातावरण आहे आणि एक नंबरला शिट्टीच राहील. लोक कुणाच्या बाजून राहतील? साहेबांच्याच 100% राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्याकडे बघून मतदान करणार. विरोधकांच्या आवारांसमोर टिकणार का यड्राव? 100% टिकणार. कुणाचा जोर? शिट्टी. यड्रावकरांनी विकास कामांचा डोंगर रचायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे तरुण सर्व यड्रावकरांच्या मागे आहे. बरेचशी मंडळ आता नवीन हे पाठिंबा देत आहेत, त्यामुळे 100% शिट्टी निवडून येणार. 100% रोजगार मिळणार याची हमी दिलेली आहे यड्रावकर साहेबांनी. यड्रावकर आहेत तापून. यड्रावकर गट आहे दोन्ही टाइम. कामं नुसतं कागदावरच्या का खरोखर हे खरोखर झालेले. आता लोक नेत्याला बघून मतदान करणार का उमेदवाराला बघून मतदान करणार? नेत्याला बघून मतदान करणार. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. जिल्हा परिषदेने निवडणुकींच्या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. वातावरण तापलेलं आहे आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींचा आढावा घेण्यासाठी मी सध्या आहे शिरोळ तालुक्यातल्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील कुटवाड या गावामध्ये. कुटवाड गावातलं नेमकं राजकीय वातावरण काय आहे, कसं आहे? या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते आहे. एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि तिसरीकडे राष्ट्रीय शाही विकास आघाडी. आणि मग या राजकीय परिस्थितीमध्ये नेमका जोर कुणाचा आहे, काय इथली नेमकी विकास कामं आहेत, समस्या काय आहेत, नागरिकांना काय अपेक्षा आहे, हे आता आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि इथं जे आरक्षण आहे जिल्हा परिषदेचं ते ओबीसी साठी हा मतदारसंघ आरक्षित आहे. आणि बघूया मग आपण काय नेमकं या मतदारसंघातले लोक म्हणतात, इथल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे, आपण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. कुटवाड काय निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे मतदारसंघात? गावात काय वातावरण आहे? वातावरण चांगलं आहे. चांगला आहे. कुठला जोर दिसतोय? यड्रावकरांचा. का हो? हे सगळं व्यवस्थित आहे. काय केलंय? कामं आहेत सगळी. केलं काम मार्केट पाहिजे. होय, लोक कुणाच्या बाजून राहतील? साहेबांच्याच. साहेबांच्या. काय निवडणुका लागल्यात, काय वातावरण आहे आता गावात? आता गावात सध्या डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांचं वातावरण आहे आणि आम्ही त्यांच्या कार्याला प्राधान्य देऊन आम्ही या शाहू आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि इथून पुढे आम्ही शाहू आघाडीचं काम अगदी जोरात आणि व्यवस्थित प्रामाणिकपणे करणार आहोत. काय केलं असेल त्यांच्या कार्याला प्राधान्य देण्यासारखं? काय केलं? गावातील रस्ते म्हणा, सांस्कृतिक हॉल म्हणा आणि बाकीच्या सहकारातील व्यवस्थित नॉलेज म्हणा, बाकी गावातील प्रत्येक गोष्टीत यड्रावकर साहेबांच्या प्राधान्याने लक्ष आहे आणि त्यामुळे आम्ही हा प्रवेश केलेला आहे. पण तिरंगी लढत आहे. तिरंगी लढत आहे. एकीकडे भाजप आहे, महाविकास आघाडी आहे आणि मग विरोधात राष्ट्रीय शाही विकास आघाडी आहे. यड्रावकरांना विरोधकांचं आव्हान नाही काय? इथं काही कुणाचं काही चालत नाही. गावात फक्त कुटवाडमध्ये राजे शाहू आघाडी चालणार आहे आणि यड्रावकर साहेबांना हे जोरात मतदान होणार आहे. हे नक्की टिकणार का यड्रावकर? 100%. पण लोक आता नेत्याकडे बघून मतदान करणार का उमेदवाराकडे? 100% राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्याकडे बघून मतदान करणार आहे. कुठं आलता सभेला? सभेला काय झाली सभा? मग कुणाची झाली? यड्रावकर उल्हासदादा पाटील उमेदवार शिट्टीसाठी प्रचार करायला आलते. कोण मारणार मैदान? शिट्टीच मारणार. का बरं? का बरं? म्हणजे त्यांनी कामं केलेत आमच्या गावात, विकास झाला त्यांच्याकडनं आणि अजून त्यांच्याकडनं कामं होणार. निधी दिल्या भरपूर. होय, काय कामं झालं काय? कामं झाली ती भरपूर. कामं कागदावरचे आहेत का प्रत्यक्षातले? प्रत्यक्षात झाले. हे समोर दिसतं हे काम त्यांच्याच निधीतून झालेलं आहे. बर. मंदिरांची कामं झाली, रस्त्याची झाल्यात, नळ योजनेची झाल्यात. तुम्ही यड्रावकर बाजी मारणार म्हणताय, पण यड्रावकरांना विरोधकांचं आव्हान नाही का? विरोधक तुमच्याकडे आहेत. असणार हो. आव्हान प्रत्येकाला विरोध असतोच बोलीकडं. पण जिथं ज्याची कामं झाली ती त्यांच्या बरोबर असणारच. किती ज्यांची झाली नाहीत कामं ती विरोध करणार, ती जाणार, ती तिकडच करणार. काय आमच्यात विरोधकांची कुणाची काही कामं झाली तर आम्ही त्यांचा कशाला उदो करू? आता लोक आता कुणाला बघणार? नेत्याची कामं बघणार का उमेदवाराची कामं बघणार खालच्या? आता आम्ही जे करणार त्यांच्या मार्फत जे आलेले उमेदवार त्यांना मतदार देणार. आमची कामं केलेले त्यांच्या नेत्याच्या संदर्भात. उमेदवारांचा संपर्क आहे काय चांगला? उमेदवारांचा संपर्क आता इथनं येणार. उमेदवार निवडून कामं करतील काय? करणार की. आता नेते एवढं आमच्या इथं कामं केलं म्हणजे त्यांच्या सांगण्यावर करायलाच पाहिजे त्याने. लोक कुठल्या गोष्टी बघतील आता मतदान करताना? कोणचे लोक जे मतदान करणारे मतदार आहेत त्या कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करतील? कुठलं म्हणजे गावाचा सर्व विकास जे करणार आहे त्यांच्या दृष्टीनं तो विचार करणार. नमस्कार. नमस्कार, बोला की. काय म्हणतो कुटवाड? काय वातावरण आता? कुटवाडमध्ये एक नंबर वातावरण आहे आणि एक नंबरला शिट्टीच राहील. का बरं? कारण कुटवाडमध्ये जे झालेले विकास काम आहेत त्याच्या जोरावर आम्ही शिट्टीला प्रचार शिट्टीचा केला आणि एक नंबरला शिट्टीच राहील एवढी आशा आहे आम्हाला. गावात एक तरुण पिढी सक्रिय आहे यड्रावकरांच्या प्रचारात, त्यामुळे एक नंबरला शिट्टीच राहील एवढी आशा आहे. काय इथले बरेचसे आता जे तरुण युवक आहेत, अनेक गट आहेत, यड्रावकर गटात प्रवेश करायला लागलेत. काय झालं एवढं? म्हणजे तरुणांना काय बघतात लोक प्रवेश करताना? तरुणांना आता प्रत्येकाला विकासाचं वेळ लागलेला आहे. काही आजपर्यंत काही गोष्टीत विकास काम अडखळली होती, पण साहेबांनी शब्द दिला इथून पुढे कोणतंही तुमचं काम अडकणार नाही, अडकळणार नाही. त्यामुळे आम्ही यड्रावकरांना
पाठिंबा देतात. इथून पुढे विकास कामं अडकळणार नाही म्हटलं पण विकास कामं आधी काय झाल्यात? झालेत, थोडी झालेले आहेत, थोडीच मार्गावर आहेत आणि राहिलेले होतील. तुम्ही आता म्हणताय की यड्रावकर साहेब बाजी मारतील म्हणताय किंवा त्यांचे उमेदवार बाजी मारतील म्हणताय. विरोधक सुद्धा स्ट्रॉंग आहेत, ताकदवान उमेदवार आहेत, त्यांचे पण संपर्क आहे, त्यांची कामं आहेत. विरोधकांच्या आवारांसमोर टिकणार का यड्रावकर? 100% टिकणार, कारण गावात तरुणांनी ध्यास शेट्टीचाच घेतलाय, त्यामुळे यड्रावकर ह्या वेळेला बाजी मारणार एवढे 100% सांगतो. काय केलंय तरुणांसाठी मग यड्रावकरांनी? तरुणांसाठी यड्रावकरांनी विकास कामांचा डोंगर रचायचं ठरवलेला आहे, त्यामुळे तरुण सर्व यड्रावकरांच्या मागे आहे. मतदार निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करतात? मतदार विकास कामांचा विचार करून मतदान करते. निवडणुका लागल्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय वातावरण आहे गावात? आहे की कोणाचा आहे जोर? शेट्टी चिठ्ठीचा? हो. का हो? का बरं त्यांचा का जोर आहे? आमची कामं केलेत. काय केलं काम? आमची कामं रस्ता चेंज केल्यात. हा. शुभ वातावरण. रस्ते केलं? हो. बरं. रस्ते झालेत काय खरोखर? हो झाले. का नुसतं उद्घाटन केलं? उदाहरण का रस्ते झालेत केलेत. बर पाईपलाईन केल्या. बर आता काम सांगेल ते करतात. करतात. हो. काय प्रचाराचं वातावरण तापलं की नाही? आहे तापले चांगलं तापले. तापलंय? कोणाच जोर आहे इकडे? इथं हेच आहे महायुतीचंच आहे. हा. बाकी काही नाही हेच आहे. बर. कोण आहे उमेदवार इकडे आता? अमोल चव्हाण एक आहे हम्म, आणि मेहशाळ बाई हम्म. मेहशाळ आहे. जोर कोणाला दिसतोय मग? यांचीच दिवस आहे. यांचाच आहे? का बरं? का जोर आहे यांचा? काय इतके दिवस काय झालंच नाही. हा. बघूया ह्या पेराचं काय होतंय. आता काय केलंय काय मग? केलं बघू की आता पुढे इथनं पुढे चालू होणार. लोक आता मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? हा? लोक कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करतील? पुढं आपलं गावची विकास व्हायला पाहिजे हे विचारानं लोक मतदान करेल. विकासाच्या दृष्टिकोनातून. हा. बरं. निवडणुका लागल्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. हा? होय, बरोबर आहे. काय वातावरण आहे कुटवाडात? वातावरण सध्या तरी शिट्टीचं जोरात आहे, कारण यंग पिढी सगळी माझ्यासारखी तुमच्यासारखी सगळी साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत. या वातावरणावरनं असं कळते की शिट्टी 100% एक नंबर आला आहे कुटवाडमध्ये. काय यंग पिढी मग त्यांच्या बाजूने? यंग पिढी म्हणजे यंग पिढीला विश्वास आहे की विकास कामं येतील, आपल्याला रोजगार मिळतील, यासाठी यड्रावकर साहेब खूप काम करत आहेत, त्यामुळे यंग पिढी त्यांच्या मागे आहे. विकास काम काय झालं का मग गावात? विकास कामं भरपूर झाल्यात. काय काय झालं? आपल्या गावात कॉन्क्रीटकरण असेल, देवळांची कामं असतील, परत हॉल असतील सार्वजनिक, अशासारखी बऱ्यापैकी कामं झाल्यात, बरीचशीच कामं झाल्यात. प्रत्यक्षात आहेत का नुसतं कागदावर? प्रत्यक्षात झाले हे. आता हा मागचा हॉल पण त्यांच्या विकास कामातूनच झालेला आहे. पाठीमागचे मंदिर पण त्यांच्या ह्याच्यात झालेलं आहे. परत हा रोड त्यांच्या आत्ताच्या सत्तेतच झालेला आहे. पण विरोधक सुद्धा समोर बघायला गेलं तर अगदी तुल्यबळ उमेदवार आहेत. हा, त्यांचा पण संपर्क चांगला आहे. मग विरोधकांच्या आव्हानासमोर टिकतील का यड्रावकर? 100% टिकणार. विरोधक रामाला सुद्धा विरोधक होते, तसेच आपले रामाच्या सोबत कसे वानरसेना आली होती, तसेच कुटवाडात आपले इथे यंग जनरेशन व नवनवीन म्हणजे बरेचसे मंडळ आता नवीन हे पाठिंबा देत आहेत, त्यामुळे 100% शिट्टी निवडून येणार. मी बघितलं की अनेक कुटुंबातल्या मंडळांनी राष्ट्रीय शाहू विकास आघाडीला पाठिंबा दिला, अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. काय पाठिंबा देण्याचं कारण काय मग मंडळांनी? पाठिंबा देण्याचे कारण एकच की विकास कामे आणि यंग पिढीला 100% रोजगार मिळणार याची हमी दिलेली आहे यड्रावकर साहेबांनी. देतील काय मग? 100% देणार. बरं. निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय आहे की नाही लक्ष? आहे की कोणाचा जोर आता इकडे? तसं काही सांगता येत नाही. सगळे जोरच जायचे अजून. सगळी जोरच आहेत. जोर बरं, काय सांगता येत नाही. तसं काय प्रचार सांगता प्रचार कोणाचा दिसतोय जोरात? तसं काही सांगताच येत नाही म्हणाल कुणाचं. आता बऱ्याच वर्षातून निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. आपल्याला निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे हो? चांगला पाहिजे, चांगला पाहिजे. काम करणारा नेता पाहिजे, काम काम करणारा करणारा नेता मग. पाहिजे. होय. बरं. काय उगाच झालं नुसते काय? निवडून आले काय करायची. निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे गावात? काय आता आहे बघूया, सगळ्यांच्या ह्याच्यावर राहणार. कसा पाहिजे उमेदवार निवडून येणारा? उमेदवार काम करणारा पाहिजे. काम करणारा पाहिजे. हा. आता राहिलं काय काम करणारा उमेदवार निवडून काम येणारा? करणारे आता आहेत, बघूया काय काय करतात. ही आता हायती राहिलेली काय कोणी कामं केलं का इकडे? केल्यात चालू आहेत, अजून कोणी केलं? प्रयत्न चालू आहे. शेट्टीने केल्यात, हा. पोर आता ते यड्रावकर केल्यात काम चालू आहे. जोर कोणा दिसतोय मग? जोर आता कुणाचा आहे पारडं काय कोणाचं जड करत दिसतंय? बघूया आता काय होते, सगळ्यांच्या ह्याच्यावर राहणार. तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जड दिसतंय? पारडं काय आता निवडणूक आहे ही. हा. प्रत्येकाचा वेगळा आहे, त्याच्यावर काय बोलू शकत नाही. त्या गावात कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? काय नाही, काय कोणाचं सांगता येत नाही? नाही. नाही काय आता प्रचार चालू आहे नीट आता? प्रचार चालू आहे. आता काय 3 तिकडे आणि सगळे सरकार बिगडे झाले काम. हा. आता तुम्ही काय करणार आहे बघा. काय तिरंगी ठरव- लढत आहे मतदारसंघात. मतदान तिरंगी काय लढत वातावरण आहे आहे. गावात? वातावरण यड्रावकर आहेत तापून, पुन्हा आणि एक मशाल आहे, गणपतराव बी आहेत. मग आता कोणाचा नंबर लागतोय काय बघूया. पारडं कोणाचं जड वाटते? वार्ड जड यड्रावकर आणि हात गणपतराव.
तर काय पारडं कोणा जड आहे मतदारसंघात? यड्रावकर गट आहे, दोन्ही सीट आहे ना. एटावर एटावर पारडं जड आहे का बरं? अहो त्यांनी केले 5 वर्षामध्ये विकास कामं बरीच जरा केल्या, थोडी गावात रस्ते केल्या, मामा म्हणलं विकास काय डोंगराचा झाला? मंदिराला पण मदत दिल्या, हा, हा. देवळं बांधल्यात गावात, बर विकास कामाला पैसे दिले, बर रस्ते केल्या. बर. हे चांगला विकास आहे, त्या मनात परिणाम मामा विकास काय आहे. विकास काम नाही म्हणलं खरं? अहो कसं आहे, पूर्वीपासून यड्रावकरला 10% मतदान होतं, बर. आता निम्म्यावर आलंय. मग आता जरा मदत दिली आहे तिने आता यड्रावकरांनी. मग कामं नुसतं कागदावरच्या का खरोखर झाली? हे खरोखर झालेले ह्यांना काय मामाना काय दिसणार काय? ते चालायचं तसं घ्या. बर निवडणुका लागल्यात, हा. काय प्रचार आहे की नाही? पक्षाविरोध काय नाही आम्ही काय नाही? नाही. का नाही? कसा पाहिजे आपल्याला निवडून उमेदवार? कारण उमेदवार चांगलं काम करायला पाहिजे, सगळ्यांना मिळवून मिसळून घेऊन करणारा पाहिजे, हम्म. सगळ्यांची आडी अडचणी समजून घेऊन सगळ्यांनी काम करायला पाहिजे, असा पाहिजे. असा पाहिजे. असा कोण आहे माझ्या भागात या काम करणारा? तर कोण नाही आज सगळं काय, कोण प्रत्येक वेगवेगळं मत असतात, त्यामुळे प्रत्येकानं काय असं काही नाही, पण काम करून दररोज कोण करेल, काम करून निवडून द्यायला काय अडचण नाही. विकास कामं झालं का भागात? काम आज सगळी झाली नाहीत, काही झालं नाही, रस्ता झाला नाही, काही नाही. तर इथून पुढे सगळं कोण निवडून कोण गेलं करणार पहिला रस्ता मतदान? करायचा. जोर कोणाचा आहे मतदारसंघात? जोर आहे यड्रावकर साहेब. का बरं? त्यांनी सगळी कामं विमं इकडं तिकडं काय करायचं, प्रत्येकाचं होय, त्याला काय आता अडचण नाही, बोला बोला. हा. होय की नाही. प्रत्येकाचं हे करायला काय अडचण नाही, प्रत्येकाची मत मांडायला अडचण कोणी कामं केलं? यड्रावकर साहेबांची कामं केलं? झालेली आहेत. गावात काय झालं? गावात डांबरी रस्ता वगैरे व्हायला मेन झाल्या, बर. देवस्थानच्या आपल्या नरसोबा देवाचं काम चालू आहे, बर. ते जरा चांगलं घेऊन जेवून प्रत्येकाचं हे करायला पाहिजे, हीच मत आमचं. कोण बाकी बाजी काय. मारलं वाटते मग? शाहू आघाडी शवागाडी. का बरं? 100%. कामामुळे. कामामुळे प्रत्येकाच्या ह्याच्यामुळे आता लोक नेत्याला बघून मतदान करणार का उमेदवारला बघून मतदान करणार? नेत्यावर बघून मतदान करणार पण शव आघाडीला विरोधकांचं आव्हान आहे की नाही? असेल की त्याला का नाही, ज्याच्या ज्याला आवड आहे ती निवड करणार.